फक्त राज्यात नवे निर्बंध लागू झाले आहेत, पण या नव्या निर्बंधामुळे परत एकदा छोट्या व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळतोय। एकीकडे डेल्टा प्लस या नव्या विषाणूमुळे राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून कडक निर्बंध लावले आहेत, तर दुसरीकडे छोटे व्यापारी आपल्यावर उपासमारीची वेळ आल्याचं सांगतात। आम्हाला काही मदत करा आणि व्यवसाय करू द्या अशी मागणी करतात। आपण मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही वारंवार मागणी करतात। मात्र नेमकं राज्यातील छोट्या व्यापाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण थेट जाणून घेणार आहोत। अर्थातच सुरुवातीला कोल्हापूरला जाऊया। सतेज औंधकर आपल्या बरोबर आहे। सतेज, आपण बघतो कोल्हापूर अनलॉकच्या दिशेने चाललं होतं, मात्र ज्या पद्धतीनं कोरोनाग्रस्तांची किंवा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत नसल्यामुळे परत एकदा कडक निर्बंध लागलेत आणि नाराजी काल व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती। व्यापाऱ्यांनी थेट इशारा सुद्धा दिला आहे, 2 दिवसांची मुदत घेतलेली आहे। आपण बघतोय काल कारण मोठ्या प्रमाणात व्यापारी रस्त्यावर उतरले होते, आपल्या व्यथा त्यांनी मांडल्या होत्या आणि आता आपण बघतोय काही दिवसांची मुदत दिली आम्हाला पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करू द्या, आमची दुकानं खरं तर खुली ठेवू द्या संध्याकाळपर्यंत, हीच मागणी ते करताना दिसत। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? खरं तर आपल्याला माहिती की कालचा दिवस आहे तो कोल्हापूरमधील व्यापारी आणि पोलीस आणि महापालिका प्रशासन यांचा संघर्षाचा राहिलेला आहे। व्यापारी कोल्हापूरचे आक्रमक झालेले आहेत, आज देखील ते आक्रमक आहेत की त्यांनी जी मागणी केलेली आहे की ही रास्त आहे की आम्हाला सरासरी जी सरसकट जी दुकानं आहेत ती उघडण्यास परवानगी द्या, भले तुमची वेळ 11 ते 7 असो किंवा सकाळी 7 ते सायंकाळी 4 असो, पण आम्हाला सरसकट दुकानं उघडण्याची परवानगी द्या। खरं तर कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांची खूप मोठी पिळवणूक झालेली आहे, कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। अनेक जे व्यापारी आहेत त्यांनी आपली दुकानं आहेत ती आता बंद करायला सुरुवात केली आहे। बंद म्हणजे कायमची बंद अशा अर्थाने ही बंद करायला सुरुवात केली आहे, कारण कोरोनाच्या काळात प्रचंड असं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचीच भरपाई आहे ते शासनाकडे मागताना पाहायला मिळतात। खरं तर कोल्हापूरचे जे व्यापारी आहेत त्यांची प्रामुख्याने एक मागणी आहे की लॉकडाऊन म्हणजे जेव्हापासून दुकानं बंद आहेत तेव्हाचा घरफाळा, लाईट बिल आणि जे इतर फाळे आहेत आणि कर्जाचं जे व्याज आहे हे देखील माफ करावं अशी त्यांची मागणी आहे। आपल्यासोबत या बाबतीत बोलण्यासाठी कोल्हापूरचे व्यापारी आहेत। खरं तर ते या ठिकाणी अत्तराचा खूप मोठा त्यांचा व्यापार आहे। काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्हाला या लॉकडाऊनच्या काळात नुकसान झालेलं आहे? खरं तर काल आंदोलन तुम्ही केलेलं आहे, नेमकी सरकारकडे तुमची मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी आहे? गेले 84 दिवस कोल्हापुरातील व्यापार पूर्णपणे ठप्प आहे। बहुतांश व्यापार हे बंद आहेत अत्यावश्यक सेवा वगळता। माझी एवढीच विनंती आहे की लाईट बिल, घरफाळा, दुकानफाळा किंवा जे बाकीचे जे शासकीय कर आहेत, मग त्यात GST आला आणि बाकीचे सर्व कर यांना सूट देण्यात यावी अशी माझी विनंती आहे। 84 दिवस झाले, आता आमच्या सहनशीलतेचा अंत त्यांनी पाहू नये। आम्ही त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। 2 दिवसात जर त्यांनी योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही आमची दुकाने उघडणार, हा आमचा ठाम निश्चय आहे। खरं तर काल पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा झाली। या चर्चेदरम्यान खरं तर कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर ही दोन्ही शहर एकत्र करण्याचा प्रस्ताव आहे, तो राज्य सरकारला सादर करून त्याच्याविषयी विशेष एक प्रपोजल तयार करून ते मान्य करून कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातले फक्त व्यवहार सुरू करण्याबाबत चर्चा झालेली आहे। सरकार देखील त्या बाबतीत प्रयत्नशील आहे असं पाहायला मिळते। एकूणच ह्या सगळ्या प्रस्तावाबाबत काय सांगाल? गेले 84 दिवस जो बंद आहे हे शहाणपण प्रशासनाला अगोदर सुचलं असं तर बरं झालं असं। लोकांची एवढी आर्थिक आणि बाकीच्या दृष्टिकोनातून पिळवणूक झाली नसती। हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेन। त्याचबरोबर जी वारंवार निकष बदलत आहेत, कोल्हापूरचा रेट हा पॉझिटिव्ह रेट हा 10% आत येऊन सुद्धा कोल्हापुरातली आस्थापने अजूनसुद्धा बंद आहेत। खरं तर मनुष्य आपण पाहतोय की कोल्हापूरचा जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो RT-PCR चाचणीनुसार जर ग्राह्य धरला तर तो 16% वर जातोय, मात्र इतर जर सगळ्या बाबींचा ग्राह्य धरला तर तो 10% आत येतोय असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर या दोन्ही प्राधिकरणाची जर विचार केला आणि त्याची जर आकडेवारी केली तर त्याचा नक्कीच रेट आहे तो किंबहुना 7% आत येतोय। त्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील व्यापारी जे आहेत ते दुकानं उघडण्यास त्यांना कोणतीही अडचण नाही असं तरी प्रशासनाचं म्हणणं आहे। काल या संदर्भात एक निर्णय झालेला आहे। जिल्ह्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एक विशेष बैठक घेऊन तो जो प्रस्ताव आहे तो राज्य सरकारला पाठवलेला आहे। खरं तर तातडीनं हा प्रस्तावावरती विचार विनिमय होऊन खरं तर हा मंजूर होईल अशी अपेक्षा आहे। आज संध्याकाळपर्यंत याचा जो रिझल्ट आहे तो येणं अपेक्षित आहे। जर हा रिझल्ट पॉझिटिव्ह आला नाही
तर मात्र कोल्हापूरचे जे व्यापारी आहेत ते मात्र उद्यापासून सरसकट आपली दुकानं सकाळपासून उघडी ठेवतील असा इशारा देखील कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांनी देखील दिलेला आहे। त्यामुळे आता निश्चितच व्यापारी आपण आणि आक्रमक व्यापारी पुन्हा झाले। 2 दिवसांचा थेट अवधी प्रशासनाला दिलेला आहे। काय नेमका आज निर्णय लागतोय बघणं महत्त्वाचं आहे। अर्थातच कोरोना नियंत्रणात आणणं जितकं गरजेचंच आहे तितकं व्यापार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण लोकांच्या राहणीमानाचा जीवनमानाचा खरं तर प्रश्न आहे। औरंगाबादला जाऊया, सचिन बडे आपल्या बरोबर आहे। सचिन, औरंगाबादकरांचं काय म्हणणं आहे? कारण यापूर्वी सुद्धा व्यापाऱ्यांनी औरंगाबादमध्ये सुद्धा अगदी आक्रमक झाले होते, आम्हाला तातडीनं दुकानं उघडू द्या अशी मागणी ते करत होते, कारण प्रचंड नुकसान या 2 वर्षाच्या काळात त्यांचं झालंय। नक्कीच मनोश्री, कोरोनामुळे जे काही लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं होतं त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा, दुकानं आणि व्यापार बंद होती। त्यामुळे जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना खूप मोठा संकटाचा सामना करावा लागला। व्यापाऱ्यांना जागेच्या भाड्यांपासून तर वीज बिल असतील व त्यानंतर मजुरांचे पगार असतील, अशी विविध संकट आहेत, विविध लोकांचे पैसे द्यायचे आहेत व त्यानंतर काही ठिकाणी त्यांना हप्ते देखील आहेत, म्हणजे खूप संकटांचा सामना करावा लागतोय। परंतु अशामध्ये जे काही लॉकडाऊन लागू करण्यात येतंय या लॉकडाऊनमुळे त्यांना त्रास होत असल्याची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत स्वतः व्यापारी जोडलेले आहेत, आपण त्यांच्याकडून विचारून घेऊयात। सर, गेल्या बऱ्याच दिवसांपासून लॉकडाऊन त्यानंतर आता आपण पाहतोय पुन्हा निर्बंध लागलेले आहेत, काय काय नुकसान होतंय, क्या क्या नुकसान हो रहा है आपका? टोटल लॉस है ये। लॉकडाउन जो है तो बीमारी का सलूशन नहीं है, वायरस का सलूशन नहीं है, ये टोटल लॉस है। अभी 1 महीना हुआ खुल के, अभी गाड़ी पटरी पे आ रही थी, उसके बाद 1 महीने के बाद आप पटरी से गाड़ी उतार दे रहे, तो अब लोगों ने करना क्या? अभी इतनी परेशानी जारी है। ये किराए की शॉप है, 50-50 हजार 60-60 हजार रुपए शॉप का रेंट है, लाइट बिल है, कोई चीज में सब्सिडी नहीं, कोई चीज में माफी नहीं। जनता का कैसा होना है ऐसे से? अभी ये बच्चे काम कर रहे हैं, अभी सैटरडे संडे बंद करने का बोल रहे हैं। अभी सैटरडे संडे बंद हो जाएगा, 2 दिन का बच्चों को पेमेंट नहीं मिलेगा, हाफ डे का पेमेंट मिलेगा, आप 4 बजे तक के बोल रहे। ये सोल्यूशन नहीं है ना। ये गवर्नमेंट अपना फायदा कर रही, खाली अपना फायदा दे रही है, जनता का कोई फायदा नहीं इसमें। जनता का टोटल लॉस है और मेरे हिसाब से ये चाहिए कि ये लॉकडाउन बीमारी का सोल्यूशन नहीं है। आप जो बिजनेस के दिन है सैटरडे संडे, आप वो दिन लॉक कर दे रहे, बंद कर दे रहे, तो ऐसे से कैसा चलेगा? ये सब ये पार्टी जो है ना, ये भाजपा सरकार, ये जब तक ये देश का भला होने वाला नहीं है, भाजपा सरकार को हटाने और पूरी अवाम को, पूरी जनता को सोच के। राज्यामध्ये हे निर्बंध मुख्यमंत्री महोदयांकडून लावण्यात आले, मग मुख्यमंत्री महोदयाने काय करायला पाहिजे? मुख्यमंत्री साहब बैठ के बोल दे रहे कैबिन में। अभी इधर जनता का क्या हाल है वो थोड़ी देख रहे, जनता क्या परेशान है वो थोड़ी देख रहे। अभी जनता के बच्चे लोग हैं, ये मार्केट में इतने बड़े काम कर रहे हैं, ये हाफ डे काम करेंगे, हाफ डे का पेमेंट मिलेगा, 2 दिन बंद है उसका पेमेंट नहीं मिलेगा, बेरोजगारी बढ़ रही, क्राइम बढ़ रहा। तो मुख्यमंत्री साहब ने ये तो सोचना ठीक है, लॉकडाउन लगा रहे हैं तो पब्लिक का कैसे थोड़ा बहुत पैसा अकाउंट में डालना चाहिए पब्लिक के, कि ताकि उनका कुछ चल सके। जनतेला मदद करायला पाहिजे, व्यापाऱ्यांना मदद करायला पाहिजे। सर, आप क्या बताएंगे, क्योंकि व्यापारी है आप भी, दुकान बंद थे, आज उसके बाद निर्बंध लगाए गए हैं, इस वजह से परेशानियां हो रही है, क्या कहना है आपको सीएम साहब से? ये जो लगा है इसका सोल्यूशन नहीं है बीमारी का, जो लॉकडाउन लगा रहे अपन। और ये तो 6-7 घंटे में क्या काम धंधे करेंगे? सब क्या है, किराए की दुकान है लोगों के, सब काम धंधे वाले हैं। अभी 1 महीना भी नहीं हुआ, अभी 16-17 दिन हो रहे, फिर उसमें ये लगा दिए। बहुत परेशानी है 2 इसमें। साल में 1.5 साल लॉकडाउन है भैया, 2 साल में 1.5 साल लॉकडाउन है। 6 महीने कमाएंगे आदमी, तो 6 महीने के 4 इतना रुपए कमा क्या ले धंधे पानी करेंगे? 4 रुपए क्या धंधा बिजनेस होगा? अभी देखो नक्कीच मनुष्य, आपण पाहतो या ठिकाणचे जे काही व्यापारी आहेत त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत। गेल्या बऱ्याच दिवसांपासून लॉकडाऊनचं संकट आहे, ते आम्ही सहन केलं, परंतु आता पुन्हा कडक निर्बंध तुम्ही लावलेले आहेत, त्यामुळे आमच्याकडे खूप मोठं संकट आता आलेलं आहे। मुलांचं वेतन असेल, त्यानंतर दुकानांचं भाडं असेल व त्यानंतर व्यापार होत नाहीये आणि उद्योगाचा जो दिवस असतो त्या दिवशी सुद्धा बंद आहे, त्यामुळे हे व्यापाऱ्यांना मान्य नाहीये म्हणून। अर्थातच उद्विग्न प्रतिक्रिया येतात, कारण अगदी शनिवार रविवार वीकेंडला पूर्णतः बंद असतात, जेव्हा जास्ती खरं तर लोक बाहेर पडतात। असं असताना सुद्धा आपण बघतोय की इतकं प्रचंड नुकसान, म्हणजे जे म्हटलंय की 2 वर्षात 1.5 वर्ष दुकान बंद होतं आणि त्याचा थेट आर्थिक फटका बसताना दिसतोय। अनेकांची दुकानं भाड्याने आहेत, अनेकांचे आपण बघतो रोजीरोटीचा प्रश्न आहेत, नोकरदारांचे पगार आहेत, मुलांच्या शाळा ज्या आहेत त्यांच्या फीज आहेत, या सगळ्याचा खर्च करायचा कसा हा सवाल उपस्थित होत आहे। थेट आपण साताराला जाणार आहोत, प्रशांत जगताप आपल्या बरोबर आहे। प्रशांत, सातारामध्ये सुद्धा आपण बघतोय मोठ्या प्रमाणात आता निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आलेले आहे। अर्थात पॉझिटिव्हिटी रेट कमी होत नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे, मात्र हा निर्णय आहे तो व्यापाऱ्यांच्या कुठेतरी आर्थिक चणचण त्यामुळे निर्माण झालेली बघायला मिळते। काय नेमकं सांगाल?
नक्कीच मनश्री, खरं तर काल निर्बंध जे आहे ते खरं आणखीन कडक करण्याचा एक खरं तर इशारा दिलेला आहे प्रशासनाच्या वतीने. त्याच्यामध्ये राज्यावरती डेल्टा प्लसचं संकट जे आहे ते खरं तर घोंघवते. गेले 16 महिने झालं आपण कोरोनाचा खरं तर सामना करतोय. मात्र याच्यामध्ये असताना सर्व व्यापारी असतील किंवा व्यावसायिक असतील यांच्यावरती मोठा खरं तर आर्थिक घाला बसलेला आहे. आता नवीन निर्बंधानुसार 2 वाजेपर्यंत दुकानं जे आहे ते खरं तर चालू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र ही जी वेळ आहे या वेळेमध्ये यांचा व्यवसाय होणार आहे का हे तर खरं आपण व्यापाऱ्यांकडून खरं आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही? आताची जी वेळ दिलेली आहे 9 ते 2 ही वेळ आम्हाला अमान्य आहे. कमीत कमी धंदा तर व्हायला पाहिजे. आणि लॉकडाऊन किती वेळ ठेवणार तुम्ही, किती दिवस ठेवणार? प्रत्येक वेळेला व्यवसाय, छोट्या मोठ्या व्यवसायाचे इतके हाल चालले जातात की पोटं भरायचे सुद्धा त्यांच्या जीवावर यायला लागले. तरी महाराष्ट्र शासनाला एकच सांगणं आहे आम्हाला की तुम्ही एकदाची आम्हाला 20 पासून मारून टाका. असं रोज मारण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं पडेल. 16 महिने झाले कडक लॉकडाऊन तुम्ही केलेले. 9 ते 2 चालू, 9 ते 4 चालू, डेल्टा आलाय आम्हाला मान्य आहे. आम्ही छोटे मोठे व्यवसाय सर्व तुमचं सोशल डिस्टन्सचं पालन करतो, सगळं करतो. मोठमोठ्या MIDच्या मोठमोठे उद्योजक यांना तुम्ही सवलती देता. तुम्ही आमच्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी काय केलंय? आतापर्यंत आम्हाला जीव मारण्याचं तुम्ही केलेलं आहे. 1,500 अनुदान देता मला 1 रुपया कुणाला मिळाला नाही. आणि महाराष्ट्र शासनाला एकच सांगणं आहे, ठाकरे सरकारनं एकच सांगणं आहे, तुम्ही छोट्या मोठ्या व्यवसायासाठी काहीतरी आम्हाला करून द्या. कारण का आमचे इतके हाल चाललेले आहेत की गेले 16 महिने झाले आम्ही उपाशी आहेत. आमचे पोरं बाळ आता शाळेत घालायची कशी, दप्तर आणायची कशी, वह्या आणायची कशी. तर पावसाळी माल घेतला तर पावसाने बी दडी मारली. म्हणजे चारही बाजूने आमच्यावर उपासमारीची वेळ आली. तरी शासनाला एकच विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, एक तर आम्हाला 20 पासून मारा, नाहीतर आम्हाला योग्य वेळ देऊन योग्य व्यवसाय करण्यासाठी आम्हाला संधी द्या, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्याला परमिशन द्या. वीज पेरण्यासाठी परवानगी द्या अशी त्यांनी मागणी खरं तर केलेली आहे. तुमच्यावरती काय संकट आलेले आहे काय सांगाल? बरोबर आहे त्यांचं. कारण अशी वेळ तशी मुळात आई घेऊन येणार आणि बाप भीक मागून देणार अशी कंडिशन आमच्या सगळ्यांची झाली आता. व्यापाऱ्यांना व्यापार करायचं टायमिंग जे दिलंय त्याचं एवढी बंधन आहेत की आणि त्या बंधनांचं आम्ही पालन सुद्धा करतोय. म्हणजे कस्टमर आले की त्याला सॅनिटायझर करायचं, हे करायचं सगळं करतो. पण 9 ते 2, 7 ते 2 ह्या वेळामध्ये काय धंदा होणार आहे? धंदे होऊ शकत नाही. लोकांना बंधनं येतात, आम्हाला बंधनं पडतात. सगळ्या गोष्टींनी असणेच असणे. त्यामुळे आता जसं हे बोलले त्या पद्धतीने आम्हाला आत्महत्या करायचं परमिशन द्यावं एवढंच. नक्कीच. आता या ठिकाणी तुम्ही सगळं तर दुकानं लावले, ही दुकान लावायला तुम्हाला 1 तास जातोय आणि दुपारी 2 वाजेपर्यंत जी वेळ आहे ती वेळ खरं तर तुम्हाला पुरत नाहीये. तुमची मागणी काय आता प्रमुख? मुळात आम्हाला असं वाटतंय की वेळ वाढवून द्यावी. म्हणजे 7 ते 5 पर्यंत तरी द्यावं. कमीत कमी तेवढा जरी वेळ दिला तरी सुद्धा आमचा धंदे तरी निघते. नक्कीच मनश्री, आपण खरं तर इथं स्थानिक जे व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, छोटे मोठे व्यावसायिक, त्यांच्यावर आपण खरं तर त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. त्यांनी खरं तर प्रशासनाकडे 20 पेची परवानगी जी आहे ती खरं तर मागितली. कारण की गेले 16 महिने झालं कोरोनाचे जे संकट आहे ते त्यांच्यावरती आहे. सर्वांच्यावरती कोरोना संकट आहे. त्यामुळे त्याचा सामना जो आहे तो खरं तर ते आता खरं तर करत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खरं तर त्यांची आता हालाकीची बनलेली आहे. मनश्री, निश्चितच वेळ वाढवून द्यावा जेणेकरून आमचा थोडा तरी आपण बघतोय व्यवसाय होईल अशा कुठेतरी या व्यापाऱ्यांना वाटते आहे. अर्थातच आपण बघतो व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी बघायला मिळते. थेट सोलापूरला जाणार आहोत. संजय पवार सुद्धा आपल्या बरोबर आहे. संजय, काय नेमकं सांगाल? सोलापूरमध्ये सुद्धा असेच नाराजी व्यापारी व्यक्त करताय, काय नेमकं त्यांना सरकारपर्यंत पोहोचवायचं आहे? सोलापुरातला कोरोनाचा दर हा कमी झालेला आहे आणि गेल्या महिनाभरापासून साधारण हे लॉकडाऊन अनलॉक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सगळे व्यापारी आणि सगळ्यामध्ये थोडं आनंदाचं वातावरण होतं. पण सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये अद्यापही कोरोना कमी झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागामधले कोरोनाचे निर्बंध जे आहे अद्यापही कडक आहेत. पण सोलापूर शहरातल्या गेल्या महिनाभरात लॉकडाऊन अनलॉक झाल्यामुळं बऱ्यापैकी व्यवहार सुरू झाले होते. पण डेल्टा प्लस हे जे संकट पुन्हा आलेलं आहे त्याच्यामुळे परत सोलापूर प्रशासन हे पुन्हा सतर्क झालेलं आहे. त्यांनी सोलापुरामध्ये साधारण कालच्यापासून सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सगळे व्यवहार सुरू राहणार आहेत आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन ठेवलेलं आहे आणि रात्रीची संचारबंदी ठेवलेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात सुद्धा कडक निर्बंध केले आहेत. पण याच्यामुळे व्यापारी वर्ग मोठा नाराज आहे. कारण GST काही चुकत नाही किंवा भाडं चुकत नाही किंवा कामगारांचे पगार चुकत नाहीत. याकरता व्यापारी चिंतेत आहे. गेली 1.5 वर्ष झालं व्यापारी संकटात आहेत. आता आपल्यावर काही व्यापारी आहेत नवी पेठेमधल्या महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आहोत आपण. काय व्यापारी त्यांना विचारत की नेमकं काय अडचण? आपण मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? कोरोना या पार्श्वभूमीवर गेले 17-18 महिनेमध्ये 7 ते 8 महिने बाजारपेठ चालू होती. दुर्दैवानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता तर तो थोडं शिथिलता निर्माण दिली होती शासनाने. ती शिथिलता दिल्यानंतर आता डेस्टासारखा नवीन एक आजार महाराष्ट्र देशभरामध्ये आला म्हणून केंद्र सरकारने 3 राज्याला अलर्ट आणण्यास सांगितलं.
की जेणेकरून महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश, परंतु महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी अतिशय संयमाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी छोटे मोठे व्यवसाय असतील काय असतील काळजीपूर्वक नक्कीच काळजी घेतलेली आहे, पण व्यापाऱ्यांना अडचणी काय सांगाल? आता आम्ही सुद्धा व्यापारी आता जे शिथिल आता परत लॉकडाऊन लावलेलं आहे, तर या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की जी वेळ दिली आहे महाराष्ट्रामध्ये ती आज सोलापूर शहर हे दुसऱ्या टप्प्यात होतं, पण महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आपण तिसऱ्या टप्प्यात घातलेत. परंतु त्यात वेळ जर वाढवून दिली तर अतिशय योग्य. कारण येणाऱ्या सणाचा विचार आहे. गेल्या 7-8 महिन्यापासून अतिशय आम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं, म्हणून काहीतरी आपण शिथिलता दिल्यानंतर काही पॅकेज जर व्यापाऱ्यात छोटे मोठे जर दिले तर कुठं आमचं कुटुंब पुन्हा चालण्याची शक्यता असं आम्हाला माध्यमातून वाटतं. नक्कीच पॅकेज द्यावं म्हणते. मला सांगा, व्यापाऱ्यांची खूप मोठी अडचण आहे. व्यापाऱ्यामध्ये संताप आहे. सरकारनं पुन्हा लॉकडाऊन केलंय. व्यापाऱ्यामध्ये अडचणी कशा आहेत आणि आपण मुख्यमंत्र्यांना काय सांगायला संदर्भात? माननीय मुख्यमंत्री साहेबांचं प्रथम अभिनंदन करतो की त्यांनी ह्या 1.5 वर्षामध्ये संयमाची भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये करोनाच्या संकटावर बरीच चांगली मात केलेली आहे. पण आता सोलापूर शहर हे 3ऱ्या क्रमांकामध्ये असताना पुन्हा महाराष्ट्राबरोबर दुसऱ्या क्रमांकावर नेलेलं आहे. आणि व्यापाऱ्यांना सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे अशी आहे की त्यांच्याकडं कुणाकडं 10 नोकर आहेत, कुणाकडं 20 आहेत, कुणाकडं 25 आहेत, कुणाकडं 4 आहेत, दुकानचं भाडं आहे, GST आहे किंवा इन्कम टॅक्स आहे, या सगळ्या गोष्टी काही कमी होणार नाही आहेत. तर ह्याबरोबर व्यापाऱ्यांना जी दिलेली मुदत आहे ती वाढवून द्यावी. व्यापारी सर्व नियम आणि त्यांचे जे काही निर्बंध असतील ते पाळून व्यापार करायला तयार आहेत. तर माझी मुख्यमंत्री माननीय साहेबांना विनंती आहे की त्यांनी सोलापूर हे 2ऱ्या क्रमांकामध्ये होतं तर तिथंच ठेवून काहीतरी निर्बंध वाढवून द्यावेत. नक्कीच निर्बंध जे लावलेले आहेत त्याच्यामध्ये शिथिलता मिळावी जास्त वेळेत, असं यांचं म्हणणं आहे. मला सांगा, व्यापारासमोर ज्या अडचणी आहेत आपण मुख्यमंत्री काय सांगाल? आता आणखी पुन्हा निर्बंध लागू झालेले आहेत. निर्बंधाचे लागले ते कुठे जिथं जास्त आहे तिथं लावावे. सोलापूरसारख्या एकदम ठिकाणी जिथं एकदम कमी आहे तिथं वेळ वाढवून द्यावा. दुसरं म्हणजे लास्ट मार्चपासून जे लागलेलं आहे त्यामुळे सगळं व्यापार ठप्प आहेत. माणसांचे पगार मुश्किल होतं आहे. लाईट बिल आहे, GST आहे, इन्कम टॅक्स ते काय कमी झालेलं नाही आहे. तर हे सगळ्यावर आणि लोन बँकेमध्ये गेलं तर लोनला खूप मोठी प्रोसिजर आहे. म्हणजे ते सामान्य माणसाला ते पॉसिबल नाही आहे. तर ते खूप टाईम लागतो आहे. तर ते सगळे लोन्स इझी करावे म्हणजे त्याकडून आमचा व्यापार थोडा चालावा, म्हणजे थोडं हे मिळावं, जीवनदान मिळावं सॉर्ट ऑफ त्याला. तर असं करावं. नक्कीच. तुम्हाला असं वाटतं का सरकारने काय आर्थिक मदत करावी किंवा काय पॅकेज जाहीर करावं असं तुम्हाला काय वाटतं का मुख्यमंत्र्यांकडून? नाही, पॅकेज नाही, पण तुम्ही लोन इझिली द्यावा. कमी म्हणजे 0 इंटरेस्ट किंवा असं लोन द्यावा. म्हणजे असं म्हणत नाही की फ्रीमध्ये द्यावा मला, पण लोन द्या, इझी करा प्रोसेस आम्हाला ती. नक्कीच. मनोश्री यांचं म्हणणं आहे की जे लावलेले निर्बंध आहेत त्याच्यात आणखी जरा जो वेळ दिलेला आहे त्या वेळ आणखी वाढवून द्यावा. त्याचबरोबर ह्यांच्या पॅकेजची मागणी फार कमी इथल्या व्यापाऱ्यांची आहे. व्यापाऱ्यांचं म्हणणं एकच आहे की लोन सिस्टीम जी आहे ती लोन सिस्टीम इझी व्हावी अशी यांची मागणी आहे. मनोश्री, निश्चितच आपण बघतो निर्बंध असावेत, कोरोना कमी व्हावा असे प्रत्येकाचीच इच्छा आहे. मात्र ज्या काही आपण बघतो जे निर्बंध आहेत त्याच्यामध्ये थोडीफार शिथिलता द्यावी. ज्यात आपण बघतो अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागल्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली. थेट कोल्हापूरमध्ये तर व्यापाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. प्रशासनाला धारेवर धरलेलं आपल्याला बघायला मिळालं. सतेज औंधकर यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. सतेज, आपण बघतो अर्थातच 2 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे, पण एक सुद्धा महत्त्वाचं की कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट जास्ती आहे. अशा वेळी आता प्रशासन नेमकं कशा प्रकारे निर्णय घेणार आहे, प्रशासन कशा प्रकारे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण व्यापाऱ्यांना सुद्धा आक्रमक झालेलं आपल्याला बघायला मिळत आहेत. मनोश्री, खरं तर काल व्यापारी हे आक्रमक झाले होते. त्यामध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांचे पदाधिकारी होते आणि कोल्हापूर शहरातील, इचलकरंजी शहरातील सर्व दुकाने हे ती काल उघडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्याशी जी आहे ते व्यापाऱ्यांची हुज्जत झाली होती, शाब्दिक चकमक झाली होती. यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर शैलेश बलकवडे यांनी याबाबत जी आहे ती बैठक बोलवली. बैठकीत एक निर्णय झाला की कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर हे जे 2 प्राधिकरण आहेत त्याच्यासाठी एक विशेष शिथिलता आणण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव जो आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रधान सचिव आहेत त्यांच्याकडे पाठवावा आणि त्यांनी जर या प्रस्तावाला जर मंजुरी दिली तर कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहरातील व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्याची सरसकट परवानगी मिळू शकते. असा जो प्रस्ताव आहे तो सोलापूरनं पाठवलेला होता आणि सोलापूरचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर झाला होता.
या पार्श्वभूमीवरती कालच सायंकाळी 5:30 वाजता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या दालनात जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं सर्व जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो आज राज्य सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे आणि यानंतर राज्य सरकार जो आहे तो आपला निर्णय आज संध्याकाळपर्यंत देईल अशी अपेक्षा आहे। मात्र कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची दुसरी एक मोठी अडचण आहे की लॉकडाऊन काळामध्ये जे घरफाळा असेल, पाणीपट्टी असेल आणि इतर जे कर असतील, विशेषतः महावितरणची बिलं आहेत, हे स्थिर आकार आहेत ते रद्द झाले पाहिजेत आणि या संदर्भातली निवेदन आहे ती व्यापाऱ्यांनी महावितरणच्या प्रमुखांना आणि कोल्हापूरचे आयुक्त डॉक्टर बलकवडे मॅडम यांना देखील त्यांनी दिलेली आहेत। खरं तर आपण पाहिलं तर याबाबत अद्यापही कोणताही विचार विनिमय त्यांच्याकडून झालेला दिसत नाही आहे। कारण याचं प्रामुख्यानं की या सगळ्यात मोठा जो कर आहे तो या सगळ्या व्यापाऱ्यांच्याकडून महापालिकेला मिळत असतो आणि तो जर कर जर नाही मिळाला तर महापालिकेचं आर्थिक गणित आहे ते कोलमडू शकतं। त्यामुळे याबाबत देखील अद्याप विचार विनिमय झालेला नाही आहे। सध्या 2 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं, आजचा शेवटचा दिवस आहे। आज जर याबाबत राज्य सरकारनं पॉझिटिव्ह भूमिका जर घेतली नाही आणि हा प्रस्ताव जर मंजूर केला नाही तर उद्या सकाळी 7 वाजल्यापासून जे सगळे कोल्हापूर आणि इचलकरंजी आणि सर्व जे व्यापारी आहेत ते आपली दुकानं, आस्थापना हे सकाळी 7 वाजल्यापासून उघडतील आणि प्रशासनानं जर विरोध केला तर सामूहिक विरोध करण्याची तयारी देखील या सगळ्या व्यापाऱ्यांनी ठेवलेली आहे। निश्चितच आक्रमक व्यापारी होण्याच्या तयारीत आहे। साताऱ्याला जाऊया, प्रशांत जगताप आपल्याबरोबर आहे। प्रशांत, आपण बघतोय साताऱ्याच्या बाजूला जवळच्या कोल्हापूरमध्ये अशा प्रकारे आक्रमक झालेले आहेत, थेट आपण बघतोय 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। प्रशांत, साताऱ्यामध्ये सुद्धा व्यापारी अशाच प्रकारे आक्रमक झाले होते, संपूर्ण त्यांचा आर्थिक गाडा खरं तर बिघडलेला बघायला मिळतोय। काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया आहे? कारण ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये त्यांनी अल्टिमेटम दिलाय, साताऱ्याच्या व्यापाऱ्यांचं आता कशा प्रकारे आंदोलन करणार आहेत ते? नक्कीच खरं तर कोल्हापूरचे व्यापारी ज्या पद्धतीने आक्रमक झाले त्या पद्धतीनेच साताऱ्यातल्या व्यापाऱ्यांची देखील भावना आहे। कारण की स्थानिक लोकप्रतिनिधी जे असतील खरं तर ते ह्या व्यापाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करणार असं त्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। प्रशासनाचं जे काय आहे ते काय सांगाल तुम्ही? स्थानिक लोकप्रतिनिधीचं प्रशासनावर काहीच राहिलेलं नाही। खरं बघायला गेलं तर लोकप्रतिनिधींना आमच्या व्यापाऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। जसं कोल्हापूरमध्ये झालं तसं आम्ही सुद्धा साताऱ्यात करायला तयार आहे, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी हे प्रशासनाला मोकळीक देतात। त्यामुळे प्रशासन काय करतंय, आमच्याकडे अजिबात दुर्लक्ष करतंय। प्रशासनाला एकच सांगणं आहे, आम्हाला व्यवस्थित जगू द्या आणि रस्त्याने आता तुम्हाला 10 वाजले 11 वाजले तर अजून लोकांच्या भावनेने हे दुकान मांडायला आम्हाला 1 तास लागतो आणि तुम्ही जर 5 तासाची आम्हाला वेळ देत असाल तर एवढ्या वेळेत आमचे धंदे होत नाही। आणलेला माल उघडून बंद करत तो तुम्ही दुकानं बंद करायला होताय। तरी स्थानिक प्रशासनाला एकच विनंती आहे आणि लोकप्रतिनिधींना की लोकप्रतिनिधीचा प्रशासनावर वचक राहिलेलाच नाही, तरी लोकप्रतिनिधींना नम्रतेची विनंती आहे की कृपया आमच्या गोरगरीब लोकांवर अन्याय होऊन देऊ नका। मला सांगा की शासकीय नोकरदारांना वेळेवर दर महिन्याला पगार मिळतो, मात्र तुम्हाला आज जर काम केलं तर संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये अन्न मिळतं, काय सांगाल तुमचं? आज बरोबर आहे, शासकीय नोकरदारांना महिन्याला पगार मिळतो, अगदी 10 तारखेला मिळतोय। आम्हाला जर आज दिवसभर दुकान चालू ठेवलं तर संध्याकाळी आम्हाला जेवण मिळतंय। आणि दुसरी गोष्ट, अशासकीय आणि राजेंद्र तोरगेसारख्या माणसांनी आम्हाला इथं मदत केली, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आम्हाला अजिबात मदत केली नाही। तरी आम्हाला एकच सांगणं स्थानिक लोकप्रतिनिधींना आमच्या गोरगरीब व्यवसायाकडे लक्ष द्या, आमच्या मतावर तुम्ही निवडून आला एवढं लक्षात ठेवा आणि मुख्यमंत्र्यांना निश्चितच आपण ज्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये झालं त्याच पद्धतीनं साताऱ्यामध्ये सुद्धा व्यापारी आक्रमक झाल्याचे दिसतंय। सोलापूरला जाऊया, संजय पवार सुद्धा आपल्या बरोबर आहेत। संजय, आपण बघतो आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे, त्यामुळे सोलापूरचे व्यापारी सुद्धा आर्थिक पॅकेजची आता मदत मागतायत। नक्कीच मनुश्री, सोलापूरचे व्यापारी या लॉकडाऊनमध्ये खूप खूप त्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत। व्यापाऱ्यांना कामगारांचे पगार, लाईट बिल, बँकेचे व्याज हे सगळ्या गोष्टी ते खूप अडचणीत आलेल्या आहेत। व्यापाऱ्यांना अडचण आणि त्यामध्ये आता साधारण महिनाभर नाही झालं लॉकडाऊन अनलॉक होऊन, आता पुन्हा लॉकडाऊन झालेलं आहे। डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलं आहे। साधारण हे लॉकडाऊन संध्याकाळच्या वेळेस पूर्ण लॉकडाऊन असेल, संध्याकाळी रात्रभर संचारबंदी आहे। त्यामुळे व्यापारी अडचणीत आले। व्यापाऱ्यांना आणखी काहीतरी याच्यामध्ये थोडे निर्बंध, आणखीन जे कडक केलेले निर्बंध आहेत त्याच्यामध्ये वेळ वाढवून मिळावा आणि त्याचबरोबर आणखी त्यांना लोन सिस्टीम मिळावी अशा पद्धतीने त्यांना वाटतं। आता काही व्यापारी आणखी आहेत आपल्यावर, त्यांना विचारत मला सांगा, मुख्यमंत्र्यांना आपण काय सांगाल? हे लॉकडाऊन पुन्हा लागू केलेलं आहे आणि वेळ त्यांना जो दिलेला आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?
वेळ हा फार कमी वाटत आहे. पब्लिक भरपूर आहे सोलापूर सिटीमध्ये आणि 4चं टायमिंग हे सूट होत नाही. कस्टमर भर येतात, ऑफिस चालू असते, बँका चालू असतात, मग त्यावेळेस खरेदी होत नाही कस्टमरची. मग त्यामुळे काय होतं, लेट होतं आहे. त्यामुळे टायमिंग 7पर्यंत करावं अशी इच्छा आहे आमची. असं आहे. नक्कीच. अजून आणखी तुम्ही जे आर्थिक संकट आले आहे, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? असं आहे की सगळे दुकान आपलं लाईट बिलवाले येतात, बँकवाले येतात, अजून म्युन्सिपाल्टी भरायची असते. महिना असं बघता महिना भरून जातो आणि त्याच्यामध्ये टायमिंग फार कमी असतं. त्याच्यामध्ये काय योग्य सगळं सूट होत नाही. पगारी असतात, हे असते, तर म्हणजे पगार ही अर्धा द्यायची पाळी आहे कामगार लोकांसाठी. नक्कीच. पगार, कारण कमाई कमी असल्यामुळे कामगारांना अर्धा पगार द्यावा लागतो. मला सांगा, सरकार मुख्यमंत्र्यांना आपण काय सांगाल की हे सगळं आता लॉकडाऊन जे लागलेलं आहे, 4 वाजेपर्यंत जे निर्बंध तुम्हाला ओपन ठेवलेलं आहे, म्हणजे अनलॉक केलेलं आहे आणि 4च्या पुढे संचारबंदी केली, काय सांगाल आपण मुख्यमंत्र्याला काय सांगाल या संदर्भात? माननीय मुख्यमंत्र्यांचा आम्ही आवर्जून सांगू की टायमिंग 7 वाजेपर्यंत करावं आणि आम्हाला जसा रिक्षावाल्यांना हे ते बेकार भत्ता दिलाय तशा छोट्या दुकानदारांना वेळ वाढवून काहीतरी द्यावा, आर्थिक भत्ता मदत द्यावा, करावी, हीच त्यांची मागणी आता बँकेची केली जाते आहे. औरंगाबादला जाणारो सचिन बळे सुद्धा आपल्या बरोबर आहे. सचिन, राज्यभरात ही नाराजी आपल्याला बघायला मिळते व्यापाऱ्यांमध्ये. अर्थातच वारंवार सरकार सांगत आहे की थोडे दिवस आपण होतो, कारण कोरोना कुठेतरी नियंत्रणात येणं सुद्धा गरजेचं आहे, पण व्यापारी काही ऐकायला तयार नाहीत. काय नेमकं सांगाल? नक्कीच मनोश्री, जी काय परिस्थिती आहे ही आटोक्यात आणणं देखील गरजेचं आहे. परंतु सध्या पाहतो आपण जे काय निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत त्या निर्बंधांमुळे सर्वसामान्य जनतेनंतर व्यापारी जे आहेत ते खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेले आहेत. कारण एवढा कमी वेळ जो आहे, या कमी वेळामध्ये ग्राहक करायचं कसं, दुकान चालवायचं कसं, हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे आपण थेट व्यापाऱ्यांना विचारूया त्यांची काय मागणी आहे मुख्यमंत्री महोदयांकडे. साहब, क्या कहेंगे आप कि आपको सीएम से क्या कहना है, क्योंकि आपको बहुत परेशानी हो रही है? सर बहुत परेशानी हो रही है, खाने पीने के लिए परेशानी. सीएम साहब ने ये करना, गरीबों के लिए सोचना, लॉकडाउन लगाने से पहले गरीबों के अकाउंट में कुछ पैसा डालोगे ताकि वो खा पी सके. रोज कमाने रोज खाने वाले क्या करेंगे हम गरीब लोग? परेशान है. सीएम साहब ने मदत करना चाहिए गरीब. नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी मदत करायला पाहिजे. साहेब, तुम्ही काय सांगाल? परिस्थिती गंभीर आहे, मुख्यमंत्री महोदयांकडे अपेक्षा तुमच्या खूप आहेत, काय काय अपेक्षा आहेत? मुख्यमंत्री साहब से हमारी यही अपेक्षा है कि जनता का आप अच्छा सोच रहे कि बुरा सोच रहे, ये जनता का अच्छा सोचना नहीं है. एक तरफ आप लॉकडाउन लगा रहे, ये नहीं देख रहे कि आप पब्लिक भूखमरी से मर रही. आज मैं एक सोशल वर्कर हूँ, मैं रोज देखता हूँ लोगों के क्या क्या मैटर कैसे कैसे सॉल्व करना, कैसे कैसे कर्ज में डूबे हुए लोग फांसी लेने पे मजबूर है. तो ये मुख्यमंत्री साहब का ये सोल्यूशन नहीं है, ये बीमारी का सोल्यूशन काय करायला पाहिजे, काय क्या करना चाहिए? मुख्यमंत्री साहब ने ये करना चाहिए कि पब्लिक को एक थोड़ा सा बेनिफिट दे, एक थोड़ा सा पैकेज दे. एक आम आदमी क्या करेंगे? अभी मुख्यमंत्री साहब का काम है ना जनता का ख्याल करना, बल्कि जनता ये सब कारोबार बंद रहेगा तो जनता खाएंगी पिंगी कहाँ से? आपण पाहतोय मनोश्री की मुख्यमंत्री महोदयांना पॅकेज द्यायला हवं व त्यासोबत जो काही वेळ दिलेला आहे तो वेळ वाढून द्यायला हवा. निश्चितच राज्य सरकारची आता जबाबदारी आहे, गंभीरपणे खरं तर याचा विचार करायला हवा. पण तो अगदी पहिलं जेव्हा निर्बंध लागू झाले तेव्हापासून व्यापारी खरं तर टाहो फोडतायत. आता जवळजवळ 1.5 वर्ष झालं कामं नाही आहेत, असल्यामुळे मध्ये कुठेतरी थोडासा दिलासा मिळायचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा एकदा हे निर्बंध लागले आहेत. कारण सगळा घरचा गाढा असतो, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं सगळं आयुष्यमान असतं, त्या सगळ्यांचं आर्थिक गणित बिघडतं आणि याचा थेट परिणाम कुठेतरी अर्थव्यवस्थेवर सुद्धा झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि